रीड, थिंक, डायजेस्ट अँड मेक इट अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज असं वाटलं मला की गेले 5 वर्ष मी यूट्यूबवर काम करीत आहे. मग या सोशल मीडियाने मला काय दिलं, मग त्या गोष्टी किंवा तो आनंद तुमच्याबरोबर मला शेअर करावासा वाटला. त्यामध्ये नंबर 1, स्वप्नपूर्ती. मी गृहिणी होते आणि मला असं वाटत होतं की आपली काहीतरी ओळख असावी, कारण माझं शिक्षण जे आहे ते एम.कॉम बी.एड झालेलं आहे. आणि मग मनामध्ये असं वाटायचं की जर आपण काहीच केलं नाही तर आपण जे शिक्षण घेतलेलं आहे त्याचा काय उपयोग. आणि मग सतत मनामध्ये असं वाटत होतं की आपण काहीतरी करावं. आणि हे जे स्वप्न होतं ते स्वप्न सोशल मीडियामुळं पूर्ण झालेलं आहे. म्हणजे मी एक पुस्तक जे वाचलेलं होतं, श्यामची आई, जे मला खूप भावलेलं होतं, तो एक व्हिडिओ बनवला आणि तो चॅनलवर अपलोड केला. आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आल्यामुळं मग मला असं वाटलं की जे काही आपण आजपर्यंत वाचलेलं आहे ते आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवूया. आणि मग एकामागून एक अशी मी ती पुस्तकं सगळी पुन्हा वाचली आणि त्याचे व्हिडिओ बनवले. नंबर 2, स्वतःच्या ज्ञानामध्ये भर. माझं चॅनल जे आहे ते पुस्तक परिचय आहे. आणि ज्यावेळी आपल्याला एखादी गोष्ट दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायची असते त्यावेळी आपल्याला आणखी जबाबदारीने म्हणजे खूप चांगला अभ्यास करावा लागतो. छंद म्हणून आपण ज्यावेळी वाचतो त्यावेळी आपण तेवढा विचार करत नाही, आपलं वाचन जे असतं ते सहज असतं. पण ते वाचून त्या पुस्तकातलं जे काही चांगलं आहे ते सबस्क्रायबरपर्यंत किंवा ऑडियन्सपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे, जे त्या हेतूनं वाचन करायला सुरुवात झाली. आणि मग तीच पुस्तकं जी अगोदर वाचलेली ती पुन्हा वाचली आणि त्यामुळं स्वतःच्या ज्ञानाचं दृढीकरण झालं. म्हणजे आता लक्षात राहिलं, ते एकदाच वाचून सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात राहत नाही. ज्यावेळी आपण ते पुन्हा पुन्हा वाचतो, आपण रिव्हिजन करतो, त्यावेळी त्या गोष्टी आपल्या चांगल्या लक्षात राहतात आणि त्याचा आपल्याला नक्कीच आयुष्यामध्ये फायदा होतो. नंबर 3, कोणतीही इन्व्हेस्टमेंट नाही. ज्यावेळी आपण यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करतो आहोत किंवा यूट्यूबर म्हणून काम करतो आहोत त्यावेळी इन्व्हेस्टमेंट अगदी तुम्ही झिरो इन्व्हेस्टमेंट म्हटलं तरी सुद्धा चालेल. कारण एक मोबाईल आणि सध्या व्हॉट्सअप म्हणजे नेट प्रत्येकाकडेच आहे. आणि आपण ज्यावेळी महिन्याचा पॅक मारतो त्यावेळी आपल्याला दिवसाचं 2 GB 1 GB आपल्याला फ्रीच मिळत असतं. म्हणजे त्या पॅकमध्येच आपल्याला ती सुविधा उपलब्ध होते. म्हणजे मला असं म्हणावंसं वाटतं की म्हणजे नेट तर आपण वापरू नाही तर न वापरू ते फ्रीज जाणार होतं. जे आपण व्हिडिओ अपलोड करतो आहोत, जे यूट्यूब चॅनल चालवतो आहोत, त्यासाठी आपलं जे पॅक आहे रेग्युलर, जरी आपण यूट्यूबर नसतो तरी तेच पॅक वापरलं असतं, तेच पॅक वापरणार आहोत. मोबाईल तर प्रत्येकाकडे भारीच मोबाईल आहेत. कोणाकडेही आजकाल तुम्ही बघितलं तर खूप चांगले मोबाईल आहेत. त्यामुळं कोणताही मोबाईलवर आपण चॅनल सुरू करू शकतो. म्हणजे ज्यावेळी आपल्याला यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे त्यावेळी आपल्याला झिरो इन्व्हेस्टमेंट आहे. आणि खरं सांगते, मी तर सुरुवात अशीच केली होती. अगदी आपण कुठेही मोबाईल ठेवून व्हिडिओ बनवू शकतो. नंतर नंतर मग मी रिस्पॉन्स चांगला मिळाल्यानंतर थोडं स्टँड, माईक वगैरे खरेदी केली. पण जी सुरुवात आहे त्या सुरुवातीला आपल्याला ज्यावेळी चॅनल सुरू करायचं आहे त्यावेळी आपल्याला कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही. जे हे सगळे सोशल मीडियाचे फायदे आहेत. आता स्वप्नपूर्ती बरोबरच हा एक दुसरा मुद्दा लागतो की आपली एक फेस व्हॅल्यू, आपली ओळख तयार होते. आज मी तुमच्यासमोर बोलत आहे तर माझी एक फेस व्हॅल्यू, पुस्तक परिचय म्हटलं की तुम्हाला माझा चेहरा समोर दिसणार आहे. जे पुस्तक परिचय ही माझी जी ओळख आहे ती या सोशल मीडियामुळंच तयार झाली. जे हे सगळे फायदे सोशल मीडियामुळं आपल्याला होत झाले किंवा होत आहेत. त्यानंतर मला असं वाटतं की जरी माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं नसलं तरी सुद्धा काही लोकांना, ज्यांचे सबस्क्रायबर जास्त आहेत आणि एज्युकेशनल किंवा माहितीपूर्ण करमणुकीचा ज्यांचा कंटेंट आहे त्यांना कमाई सुद्धा होते आहे. त्यामुळं घर बसल्या कमाई करण्याचा सुद्धा हा एक यूट्यूब किंवा फेसबुक, सोशल मीडिया जो आहे तो मार्ग आहे. पण माझ्या अनुभवानुसार मला प्रामाणिकपणे सांगायला आवडेल, हे मी पहिले बाकीचे जे फायदे सांगितले ते अगदी 100% की त्या गोष्टीचा आपल्याला फायदा होतोच.
पण ज्यांना पैशाची गरज आहे, की 4 पैसे आपल्या कुटुंबासाठी कमवायचे आहेत, त्यांनी या गोष्टीमध्ये वेळ घालवू नये, असं मला अगदी मनापासून वाटतं. कारण YouTubeवर म्हणा किंवा Facebookवर म्हणा, सोशल मीडियावर ज्यावेळी आपला व्हिडिओ बघितला जाईल, जेवढे आपल्याला व्ह्यूज येतील, त्याप्रमाणे आपल्याला पैसे मिळणार आहेत. आणि आजच्या काळात जर बघितलं तर सगळीकडे स्पर्धा आहे, तशी सोशल मीडियावर सुद्धा खूप स्पर्धा आहे. त्यामुळं आपण कितीही चांगले व्हिडिओ बनवले तरी ते बघितले जातील तर असं म्हणजे खूप रिस्की आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की उत्पन्नाचा दुसरा मार्ग किंवा छंद म्हणून तुम्ही दिवसातील काही वेळ चॅनलसाठी जर दिला, व्हिडिओ अपलोड करण्यासाठी दिला तर काही हरकत नाही. पण ज्यांना पैसा कमवायचा आहे, त्यांनी मात्र हा मार्ग निवडताना खूप विचार करून, सगळ्या गोष्टींची माहिती करून मगच निवडावा. माझं कसं झालं, मी सुरुवातीचा पहिलाच मुद्दा तुम्हाला सांगितला, की माझं स्वप्न होतं, की काहीतरी करूया आणि ते स्वप्न पूर्ण झालं. आणि आर्थिकदृष्ट्या मला म्हणजे स्वतःच्या प्राथमिक गरजांपुरता जर विचार केला, तर पैसा कमवायची काहीच तशी गरज नाही. म्हणून मी छंद म्हणून एक घरात बसून काय करायचं, म्हणून चॅनल सुरू केला. त्यामुळे मला 5 वर्ष होऊन सुद्धा मला त्याचं एवढं काही दुःख होत नाही. पण मनामध्ये कुठेतरी वाटतं आहे, कारण माझं पुढचं स्वप्न या YouTube चॅनल चांगला चालल्यामुळं पुढचं स्वप्न माझं तयार झालं, की या चॅनलमधून जर आपल्याला काही 4 पैसे मिळाले, तर आपण गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करू शकू. आणि म्हणून जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल, तर थोडं लाईक, हाईप, सबस्क्राईब आणि शेअर करून तुम्ही सगळ्यांनी जर थोडा सपोर्ट केला, तर नक्कीच माझं हे पुढचं जे स्वप्न आहे, ते पूर्ण होईल. तर YouTubeचे फायदे खूप आहेत. पण मी आता शेवटचं जो सांगितला, सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ज्यांना पैसा कमवायचा आहे, त्यांच्यासाठी हे खूप चॅलेंजिंग काम आहे. कारण आपण बघतो YouTubeवर जे आहे ते करोडो कोणीही कुठलाही व्हिडिओ करत आहे आणि YouTubeवर टाकत आहे. पण त्यामधले मॉनिटाईज चॅनल जर विचार केला, तर 1,00,000 ते 1,50,000 चॅनल म्हणजे YouTubeवर जे आहेत तेवढेच फक्त पैसे कमवत आहेत. आणि बाकीचे YouTubeवर फक्त YouTubeवर काम करीत आहेत. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल, की तुम्ही छंद म्हणून किंवा उत्पन्नाचा दुसरा मार्ग म्हणून सोशल मीडियाला नक्की निवडा. पण जर तुम्ही उत्पन्नाचं साधन म्हणून निवडणार असाल, तर तिथे तुम्हाला खूप विचार करायला पाहिजे. आता माझं Facebook मॉनिटाईज झालेलं आहे. 6 महिने मॉनिटाईज होऊन झालेले आहेत. तरीसुद्धा या 6 महिन्यामध्ये माझे फक्त $30 पूर्ण झालेले आहेत. आणि YouTube असू दे किंवा Facebook असू दे, $100 पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला पहिलं पेमेंट मिळत नाही. आणि हे पेमेंट जे आहे ते व्ह्यूजवर अवलंबून आहे. आणि मला तर Facebookवर खूप चांगले व्ह्यूज आहेत, कमेंटसुद्धा आहेत. म्हणजे Facebookचा रिस्पॉन्स जो आहे तो माझा खूप चांगला आहे. तरीसुद्धा बघा Facebookवर 6 महिन्यामध्ये फक्त $30 झालेले आहेत. आता मला जर शक्य झालं असतं तर मी तुम्हाला ते डायरेक्ट डिटेल्स शेअर केले असते म्हणजे Facebookचे. पण मी एवढे वर्ष काम करत आहे. एक 4,700 व्हिडिओ मी आजपर्यंत अपलोड केलेले आहेत. त्यामुळे तुमचाही माझ्यावर काही विश्वास असेलच, की मी जे बोलते आहे ते अगदी खरं आहे. तर तुम्हाला जर चॅनल सुरू करायचं असेल, तर तुम्ही या सगळ्या गोष्टींची माहिती घ्या आणि मग चॅनल सुरू करा. नाहीतर मी जे वर सांगितले, की पैशाशिवाय इतर जे आहेत त्या सगळे स्वप्न म्हणा, ओळख म्हणा, या गोष्टी खूपच आपल्याला म्हणजे सहज उपलब्ध होणाऱ्या आहेत. सोशल मीडियामुळे एक संधी मिळाली आपल्याला ज्ञानदानाची. ही संधी खूप मोठी आहे. धन्यवाद.